क्षितिजा, आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण चाललो आहोत कॅम्पिंगला. आपण चाललो आहोत पानशेतला. तिथे आपण कॅम्पिंग करणार, छान छान जेवायला बनवणार आणि मस्त आजचा दिवस एन्जॉय करणार. तर चला आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूया. आज आपल्या बरोबर आहेत मिस्टर मार्डीकर, मिस्टर ओझी आणि भूषण. काय म्हणायचंय तुम्हाला विषयावर बोला. आम्ही आता खूप एक्साइटेड आहोत, खूप मजा येत आहे. आपल्या 3 गाड्या आहेत, 2 गाड्या पाठीमागे आहेत. आपण पुढे चाललोय. आता कधी पोहोचतोय आणि किती मजा लुटायचा प्रयत्न करतोय आपण, ते आम्ही आता वाट त्याची बघतोय. आणि बनी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. आता आपण थेट जाणार आहोत पानशेतला. चला वडापाव खायला. वडापाव खायला 1000 रुपये द्या, 1000 रुपये. चलो चलो चलो, सिंहगड सिंहगड सिंहगड. चला चला सिंहगड. कसा आहे वडापाव? एंट्री करूया आपल्या कॅम्पिंगच्या ठिकाणी. आपण आले स्पर्श रिसॉर्ट मध्ये कॅम्पिंग करायला. एंट्री करूया. आता आल्याच इकडे झाडा बघा, पार्किंग साठी पण छान मोठी स्पेस आहे. मोठी मोठी झाडं, बाबा मजा येणार आहे. चला तिकडे इकडे खाली खाली जायचं. बघ सगळे खाली गेले की आपण चला चला बस चल येऊ. हे बघ शिर्डी कुठे गेली बघ. बाय ना. आंबा 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 आंबा. काय सापडले बाबाला? आंबा सापडला. दाखवा 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 आम्हाला, कॅमेऱ्यात दाखवा. आंबा 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 आंबा. सगळ्या चिल्लर गावड्यांनी मजा करायला सुरुवात केली आहे. बाय बाय. आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये चाललो. आपण आता इथे कॅम्प साईडला पोहोचलेलो आहोत. यांच्या अतिशय सुंदर अशा एक चिराग कॉटेजची रूम आणि 2 टेंट आहेत. इकडे आपल्याला राहण्यासाठीही अवेलेबल आहे. तर आता आपण त्या टेंटची एक टूर करूयात. आपण आज जाऊयात. इथे छान सिटिंग एरिया आहे, इथे बसता येईल. अतिशय सुंदर असा हा टेंट यांनी डेकोरेट केलेला आहे. मस्त लुसलुशीत गादी, मस्त लुसलुशीत गादी आणि आपल्याला टेंट मधून समोरचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करता येतो. अतिशय सुंदर व्ह्यू आपल्याला इथून एन्जॉय करता येणार आहे. इथे ओव्हरनाईट स्टे अवेलेबल आहेत. शिवाय फॅनची पण सोय आहे, त्यामुळे गरम करायला लागणार नाही. आता आपण जाऊयात बाथरूमची टूर. इथे आत आल्यावर मोठा मिरर आहे. स्वच्छ सुंदर असं एक छोटंसं बाथरूम आहे. लाईटची सोय आहे, इथे गिझरची सोय आहे. हे टेंट आहे, असा अजून एक टेंट यांच्याकडे अवेलेबल आहे.
आणि आपण आता जाऊयात त्यांच्याकडे एक चिरा कॉटेज आहे त्याची टूर करायला. ते त्यांनी कसं डेकोरेट केलं ते आपण बघूया. चला. हे आहे चिरा कॉटेज. फूल 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 कुठे बनू? चिरा कॉटेज मध्ये जाऊयात. एंट्री केल्या केल्या मोठा आउटरस दिसतो. इथे छान आपण बसून आनंद घेऊ शकतो. समोरच्या इथे बसून आपण समोरच्या आनंद घेऊ शकतो. इथे बसून आपण वरदगाव धरणाचा आनंद घेऊ शकतो. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला इथून दिसतं. आता आपण आत जाऊया. वा, हे चिरा कॉटेज जाड अशा मातीच्या दगडाच्या ह्याच्याने बांधलेलं. खूप छान डेकोरेट केलंय. मस्त स्पेशियस असं. पुन्हा एकदा मस्त अशी गादी इथे आहे. 1 2 3 बनू करते मजा मजा मजा, बनू करते मजा मजा मजा, बनू करते मजा मजा मजा, बनू करते मजा. कशी करते बनू मजा? बनीची मज्जा करून झालीये. आता आपण करूया बाथरूम कसं आहे ते चेक करूया. वाव, एंट्री केल्या केल्या सुंदर बेसिन, गिझर आहे ते सगळीकडे आपलं बाथरूम. आता येऊयात बाहेर. हा सकाळचा व्ह्यू आहे. आम्ही आता सगळे दरवाजे आणि खिडकी बंद करून झाले. संध्याकाळी कसं दिसेल ते दाखवतो. हा याचा नाईट व्ह्यू आहे. अतिशय सुंदर अशी ही रूम रात्रीही दिसते. इथे फॅनची गरज पडत नाही कारण वातावरण खूप थंड आहे. आणि या चिराच्या कॉटेजमध्ये ते अजूनच जास्त थंड होतं. तरीही इथे फॅनची सोय आहे. बनीची मजा चालू आहे. तिला खूप आवडली ही गाडी. तिला ही गाडी खूप आवडली आहे. आपण चाललोय आता स्विमिंग करायला. बनू करणार रे स्विमिंग पूल मध्ये मजा. हे बघ, कोतिक दादा भिजून आला. कोतिक दादा, मज्जा आली का तुला? मज्जा नाही आली? आता आपण मज्जा करू. ये म्हणा छोटू. बस बस बाबा इथे, बाबा इथे. हो हो. बनू करते मजा मजा मजा, बनू करते मजा मजा मजा. कुठे बसली बनू?
वांग बनवणार आहे आता. वांग शिजतंय का ते? हो, वांग्याचं भरीत. किती मोठे झाड आहे आंब्याचं? 2 आहे ना इकडे. मला काय सापडलं? काय सापडलं? चला जांभळं तोडायला आलाय खरं तर, पण बघ एवढ्याशा जागेमध्ये योगेश तिकडे चाललाय. हे मोठंच्या मोठं झाड. एका ब्लॉगरला काय काय करावं लागतं. आई ग ब्लॉगर नंबर 2 आलेला आहे. याच्यातून आम्ही आलोय बाहेर कसे बसले. आता जांभळ, आता जांभळ. अयो भरलंय आम्हाला झाड चक्क. पण आम्हाला काही क्लू नाही झाडात चढायचं कसं, गाली कसं काढायचं. जांभळांनी भरलेलं आहे आणि तो बघा मोठा असा भरपूर मोठा गच्छ आहे जांभळांचा. जांभळ पिकल्या झाडाखाली. असं झालंय आमचं. जांभळ किती भेटली. योगेश चढणार आहे आता झाडावर आंब्याच्या. बघू तर किती उंचापर्यंत जाऊ शकतात. आपल्यासाठी आंबे तोडून आणू शकतो का? योगेश्वर चढलाय. मला भीती वाटायला लागली आता. वरच्या पायाच्या वरती. कसं वाटतंय? किती दिवसांनी चढलाय योगेश झाडावर? जवळपास 15 एक वर्षांनी. किती दिवसांनी चढला? 15 एक वर्षांनी. कच्चे आंबे काढू नका. आंबे योगेशची चप्पल काढली आता. त्याला ग्रीप मिळाला तिकडे. सावकाश. नाही रे, ते बघ वर तिथे. आपला दुसरा खेळाडू पण चढलाय वरती. खेळाडू वरती चढलाय. खेळाडू हाय करा ना. ओ खेळाडू नंबर 2 हाय. चला थोडा असं साधं सुधारायचं होतं नवरा. बघ माझा नवरा भारीच आहे. हा भारी येतो. आंबे खूप आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की हे लय वाढले. त्याच्यामुळे कसं वाटलं योगेश तुला? जाऊ शकत नाही. कसं खूप भारी वाटलं. जवळपास 12-15 वर्ष झाली झाडावर चढलो नव्हतं आणि आता एक बाब झाली, त्यामुळे जबाबदारी खूप आहे. त्यामुळे नको म्हणत होतं, पण इच्छा खूप दांडगी होती म्हणून जाऊन एक तोडून आणलाच. खाऊ सांगितलं ना, यांचा उत्साह काही कमी होत नाही.
परत 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 ई कुठे आली तू? आई आली इकडे. हे आहे धरण क्षेत्र, पण आता धरणात सध्या पाणी नाही आहे, सो त्याच्यामुळे असा मोठा खाली गेलेला भाग दिसतोय. पाणी संपलंय धरणातलं खरं तर, पण तरीही इतकं सुंदर दृश्य पाहायला. सगळीकडे हिरवीगार झाडी झाली आहे, छोटंसं पाण्याचं तलाव दिसतं आणि आम्ही एकांत एक्सपिरियन्स करतोय. हा अनुभव कमाल आहे, कमाल. आता आपण भेटणार आहात लेक शोच्या शिवाजी सरांना आणि त्यांच्याकडून या परिसराबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर शिवाजी सर आम्हाला सांगा की इकडे यायचं कसं? इकडे यायला सिंहगड रोड, खडकवासला, पानशेत तर तुम्हाला माहितीच असेल. पानशेतपासून आपली प्रॉपर्टी फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. पानशेत MTDC रिसॉर्टपासून सरळ रोड येतो. सायू खुर्द म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आपली प्रॉपर्टी आहे. आणि आपल्याला इथे काय काय बघायला मिळेल आणि राहण्याची आपल्याला इथे लेक व्ह्यू कॉटेज आहेत सगळे आपले. आणि तुम्हाला इथे जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मिळेल. व्हेजमध्ये जे तुम्ही बुकिंग करताना तुम्हाला जे हवं आहे ते व्हेजमध्ये देऊ शकतो आम्ही तुम्हाला. नॉनव्हेजमध्ये बार्बिक्यू आणि रात्रीच्या जेवणामध्ये फिश वगैरे मिळतं आमच्याकडे. मला आता सांगा की इथे कुठले कुठले कार्यक्रम होऊ शकतात आणि साधारण म्हणजे पब्लिक प्लेस म्हणजे किती पब्लिक इथे बसू शकतो? आपल्याकडे तसं 150 लोकांची कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे कॅम्पिंग टेंट पण आहेत आणि आपल्याकडे टोटल 5 कॉटेज आहेत. तर त्याच्यामधले आपल्याकडे सफारी टेंट कॉटेज 2 आहेत आणि कोकणी चिरा स्टाईल कॉटेज 1 आहे आणि वरती बेसिक कॉटेज 2 आहेत. असे टोटल 5 कॉटेज आहेत आणि आपण बाकी टेंट लावतो. हां, ओके. आणि आता मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं काजवा महोत्सवाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती. काजवा महोत्सव हा जून महिन्यात चालू होतो ओके. आणि जुलैच्या 15 तारखेपर्यंत काजवा महोत्सव चालतो. जोपर्यंत पाऊस जास्त प्रमाणात होत नाही तोपर्यंत काजवा महोत्सव हा चालू राहतो. तर या वर्षी अजूनही काजवा महोत्सव आहे. ओके. अजून किती दिवस आहे साधारण? अजून साधारण एक 15 ते 20 दिवस काजवा महोत्सव चालेल. ओके. आणि असा आपल्या अंदाज आहे. इथे आता आपल्याला काजू बघायला मिळतील? हो हो, नक्कीच. ओके. आपल्या प्रॉपर्टीमध्ये जी झाडं आहेत त्या झाडांवरती पण तुम्हाला एका जागेवरती बसून काजवे पाहता येतील, एवढे काजवे आहेत आपल्या प्रॉपर्टीमध्ये. मस्त. मग आता आपण काजवे एन्जॉय करूयात. छान छान काजवे इथे येतील. एवढी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून छान छान गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.